सोन्याच्या भावात झाली प्रचंड मोठी उलथापालट. ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या सगळ्या लोकांसाठी एक मोठी खुशखबर आली आहे. आता काही तासातच केंद्र सरकार बजेट सादर करणार आहे आणि त्याआधीच सोन्याच्या भावात अशी भयानक घसरण झाली की जी पाहून संपूर्ण बाजारामध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. सराफा बाजारात जणू विजयाचा जल्लोष आणि आनंदाचं तुफान उभा राहिलं आहे. 2026चा जानेवारी महिना संपला आहे, पण या जानेवारी महिन्यातच सोन्याने जी उसळी घेतली होती ती तुम्ही पाहिलीच आहे. पण अखेर सोन्यात एकाच दिवसात इतकी मोठी घसरण कधीच झाली नव्हती. गेल्या 25 वर्षात इतकी घसरण एका दिवसात कधीच पाहिली नव्हती. तुम्ही आजचे 18 कॅरेटचे, 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेटचे भाव जर पाहिले तर तुम्ही आनंदाने नाचल्याशिवाय राहणार नाही. कारण आजचे भाव हे खूपच वेगळे आहेत. कालपर्यंत सोनं अक्षरशः आकाशात गेलेलं दिसत होतं, पण अचानक एक अशी आंतरराष्ट्रीय घडामोड घडली की सोनं जागेवर आपटलं आहे. आता आजचे भाव तर व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच येणाऱ्या 2 सेकंदात सांगितले जातील. आजच्या 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव तुम्हाला पुढील 2 सेकंदात सांगितले जातील. पण मग आता तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे का? कारण लक्षात घ्या, गेल्या 48 तासांत दुसऱ्यांदा भावामध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळालेली आहे. मग आता तुम्ही लगेच खरेदी करायची का? कारण काल काही लोकांनी सोन्याचे भाव कमी झाले म्हणून खरेदी केली, पण आज पुन्हा एकदा 48 तासांत दुसऱ्यांदा भाव कमी झाले आणि ते लोक आज नाराज झाले आहेत. पण त्यामुळे तुम्ही कुठपर्यंत थांबायचं आहे? ही जी घसरण सुरू झाली आहे ती कुठपर्यंत होणार आहे? सरकारने काय नवा नियम लागू केला आहे? 1 फेब्रुवारीला जे बजेट सादर होणार आहे, जो अर्थसंकल्प केंद्र सरकार सादर करणार आहे, त्याच्यामध्ये सोन्याच्या बाबतीत असं काय वेगळं घडणार आहे ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये इतका मोठा धमाका झाला आहे? सगळी सविस्तर माहिती सांगते. पहा, सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव काय आहेत हे जाणून घेतोय. पण तुम्ही केव्हा खरेदी करायचं हे लक्षात घ्या. तुम्ही केव्हा खरेदी करायचं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आम्ही जवळपास हजारो तज्ज्ञ लोकांशी फोन कॉलवर बोलून तुमच्यासाठी अतिशय आतली माहिती आणलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये आजचा जो भाव आहे तो उद्या किती कमी होईल, परवा किती कमी होईल आणि त्यानंतर किती कमी होईल की वाढेल याची सगळी डिटेल माहिती सांगणार आहे. पहा, व्हिडिओ तुम्ही जर आजचा भाव पाहून बंद केला तर तुमचं 100% नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातले फक्त 5 मिनिटं या व्हिडिओसाठी द्यायचे आहेत. हा व्हिडिओ जर तुम्ही शांतपणे बघितला तर सोन्यामध्ये तुमचा प्रचंड फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. कारण हजारो लोकांशी स्वतः फोनवर बोलून आम्ही ज्या काही गुपित गोष्टी आहेत त्यावरून तुम्हाला अंदाज सांगतोय. पहा, भाव कमी झाला म्हणून आपण पळत जाऊन लगेच सोनं खरेदी करायचं नाही. तर तुम्ही काय करायचं? तुम्ही आता आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव ऐकल्यानंतर तुम्हाला 100% आनंद होणार म्हणजे होणारच, कारण भावच तसे झाले आहेत. कोणाला आयुष्यात वाटलं नव्हतं की इतके बदल होतील, पण ते बदल खरोखर झाले आहेत. मग त्या बदलांचा फायदा घ्यायचा की लगेच इतर लोकांसारखं मेंढरं टणून गर्दीत जाऊन खरेदी करायची आणि नंतर दुःख करत बसायचं? तर असं अजिबात करू नका. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. सगळ्यात आधी आपण सुरुवात चांदीच्या भावाने करणार आहोत. आजचा चांदीचा भाव किती रुपये आहे? चांदी किती रुपये किलोने आज विकली जात आहे? त्यानंतर लगेच आपण 18 कॅरेट सोनं, जे आता फारसं कुणी खरेदी करत नाही, पण काही दागिने 18 कॅरेटमध्ये येतात म्हणून त्याचा रेट महत्त्वाचा असतो. त्यानंतर 22 कॅरेटचा जो रेट आहे, ज्याचे दागिने सर्वाधिक महिला वर्ग बनवतो, त्याचे भाव काय आहेत? काल आणि आजमध्ये भाव कमी का झाले ते आपण पाहणार आहोत आणि 24 कॅरेटचे ताजे भावही पाहणार आहोत. आता 24 कॅरेट हे ज्याला गुंतवणूक करायची आहे तोच व्यक्ती घेत असतो. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हे जे भाव कमी झाले आहेत त्यावर तुम्ही खरेदी करायची की थांबायचं? येणाऱ्या काळात सोन्यामध्ये काय हालचाल होणार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाव कमी होण्यामागचं कारण काय आहे? ते कारण जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा कधीच सोन्या चांदीचे भाव कमी होतील का, जास्त, हे लोकांना विचारायची गरज पडणार नाही. कारण तुम्ही स्वतः सांगू शकाल की भाव कधी कमी होणार आहे आणि कधी वाढणार आहे. सोन्याचे भाव वाढण्यासाठी महत्त्वाच्या 3च गोष्टी कारणीभूत असतात आणि त्या 3 गोष्टी जर तुम्हाला एकदा समजल्या तर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही. त्याकरता मी तुमच्यासाठी 1000 लोकांना फोन कॉल करून स्वतः त्यांच्याशी चर्चा करून काही अशा आतली माहिती आणली आहे की ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात सोन्यामध्ये कसे बदल होणार आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बजेट नंतर काय होणार आहे, ताजे भाव आजचे काय आहेत, तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं, सगळी सविस्तर आणि डिटेल माहिती तुम्हाला पुढील येणाऱ्या काही सेकंदामध्येच मिळणार आहे. पहा, व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पहा.
आम्ही हे भाव कमी होणार हे 15 दिवस आधीच सांगितलं होतं. लोकांनी विश्वास ठेवला नाही. काही लोकांनी आधीच सोनं खरेदी करून घेतलं, तर काही लोकांनी काल थोडासा भाव कमी झाला होता तेव्हा खरेदी केलं. पण आज पुन्हा इतका भाव कमी झालाय की याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि ज्यांनी काल खरेदी केलं होतं ते लोक आज पुन्हा रडत आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला जर रडायचं नसेल तर लक्षपूर्वक ही माहिती शेवटपर्यंत बघा. पहा, सगळ्यात आधी आपण चांदीचे आजचे ताजे भाव काय आहेत याने सुरुवात करतोय. त्यानंतर भाव का कमी झाले आहेत, कधीपर्यंत हे कमी राहणार आहेत आणि भाव आणखी किती खाली जाणार आहेत अशी सगळी डिटेल माहिती सांगणार आहे. बघा, चांदीचा जो भाव आहे आजचा जर तुम्ही भाव बघितला तर तुम्ही खुश झाला नाहीत तर कमेंट करा. कारण जो चांदीचा भाव कालपर्यंत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 4 लाख रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत होता तो आज कमालीचा घसरलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात जसं शेअर मार्केट असतं तसंच चांदीचं देखील मार्केट असतं, ज्याला MCX म्हणतात. त्या MCX मध्ये हा जो भाव 48 तासांपूर्वी 4 लाख रुपये होता तो जर तुम्ही आज दुकानांमध्ये खरेदी करायला गेलात तर किती आहे ते ऐका. तो भाव आहे 378 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच 1 किलोसाठी ही चांदी 3,78,000 रुपये प्रति किलो या दराने विकली जात आहे. आता हा झाला चांदीचा प्रश्न. खरा मुद्दा सोन्याचा आहे. चांदीच्या भावाचं कोणाला फारसं पडलेलं नसतं, पण एक गोष्ट लक्षात घ्या, हीच चांदी 2025च्या जानेवारीमध्ये अक्षरशः 97 ते 98,000 रुपये प्रति किलोच्या आसपास विकली जात होती आणि आजचा भाव 3,78,000 रुपये आहे. म्हणजे एकाच वर्षात ही चांदी 97,000पासून 3,78,000 गेलीय. तुम्ही हिशोब केलात तर जवळपास 3.5 ते 4 पट नफा या चांदीने गुंतवणूकदारांना दिलेला आहे. ज्यांनी चांदी घेतली असेल त्यांचे अभिनंदन. राहिला प्रश्न आता सोन्याचा. सोन्यात काय झालं? चांदीचे दागिने फार कमी लोक वापरतात. खरी दागिने सोन्याचे असतात आणि सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठीच तुम्ही आतापर्यंत थांबला आहात. तर आता अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय. आता 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव नेमकं किती रुपये आहेत ते आपण जाणून घेतोय. पण त्याआधी लक्षात घ्या, भाव कमी झालेले आहेत हे 100% खरं आहे, यात काहीही चूक नाही. आणि भाव प्रचंड कमी झालेले आहेत त्यामुळे तुम्ही खुश तर होणारच हेही फिक्स आहे. पण खरी माहिती अशी आहे की भाव पाहून व्हिडिओ बंद करू नका. कारण जर तुम्ही फक्त भाव बघून आजच खरेदी करायला गेलात तर कालच्या लोकांसारखीच चूक तुम्ही करून बसाल. येणाऱ्या काळात भाव पुन्हा कमी होतात की नाही हे तुम्हाला माहिती नसतं आणि मग तुम्ही खरेदी करता आणि पुन्हा भाव कमी झाले की रडत बसता. तर असं करू नका. सगळ्यात आधी भाव जाणून घेण्याआधी महत्त्वाची कारणं अगदी 10 सेकंदात समजून घ्या. आता सोन्याचे भाव कमी होण्यामागचं पहिलं कारण आंतरराष्ट्रीय आहे आणि ते कारण आहे अमेरिकन डॉलरचं. तुम्ही जर गुगलवर जाऊन अमेरिकन डॉलरचा ग्राफ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की अमेरिकन डॉलर सध्या प्रचंड मजबूत स्थितीत आलाय. तो इतका मजबूत झालाय की त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये ही विक्रमी घसरण पाहायला मिळते आहे. जो डॉलर काही दिवसांपूर्वी 87 ते 88 रुपयांच्या आसपास होता तोच डॉलर आज 92 ते 93 रुपये प्रति डॉलरवर पोहोचला आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो आणि त्याची किंमत वाढते तेव्हा सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळते. या उलट ज्यावेळी डॉलर कमजोर होतो त्यावेळी गुंतवणूकदार डॉलरमधून पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवायला सुरुवात करतात. हे त्रिकाणबाधित सत्य आहे. त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या भावाकडे तुम्ही बारीक लक्ष दिले पाहिजे. आम्ही नेहमी सांगत असतो की सोन्याच्या भावाचा संदर्भ इतर गोष्टींच्या किमतीशी असतो आणि डॉलर त्यातली एक महत्त्वाची कडी आहे. आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली आहे का? तुम्हाला याआधी ही माहिती होती का? फक्त एक कमेंट करा. आता मी जे सांगणार आहे ते तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहताय तो म्हणजे सोन्याच्या भावाचा. मग आता 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव नेमकं किती रुपये आहेत ते आपण जाणून घेतोय. पण त्याआधी लक्षात घ्या, भाव कमी झालेले आहेत हे 100% खरं आहे, यात काहीही चूक नाही. आणि भाव प्रचंड कमी झालेले आहेत त्यामुळे तुम्ही खुश तर होणारच हेही फिक्स आहे. पण खरी माहिती अशी आहे की भाव पाहून व्हिडिओ बंद करू नका. कारण जर तुम्ही फक्त भाव बघून आजच खरेदी करायला गेलात तर कालच्या लोकांसारखीच चूक तुम्ही करून बसाल. येणाऱ्या काळात भाव पुन्हा कमी होतात की नाही हे तुम्हाला माहिती नसतं आणि मग तुम्ही खरेदी करता आणि पुन्हा भाव कमी झाले की रडत बसता. तर असं करू नका. सगळ्यात आधी भाव जाणून घेण्याआधी महत्त्वाची कारणं अगदी 10 सेकंदात समजून घ्या. आता सोन्याचे भाव कमी होण्यामागचं पहिलं कारण आंतरराष्ट्रीय आहे आणि ते कारण आहे अमेरिकन डॉलरचं. तुम्ही जर गुगलवर जाऊन अमेरिकन डॉलरचा ग्राफ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की अमेरिकन डॉलर सध्या प्रचंड मजबूत स्थितीत आलाय. तो इतका मजबूत झालाय की त्यामुळे सोन्याच्या भावामध्येही विक्रमी घसरण पाहायला मिळते आहे.
जो डॉलर काही दिवसांपूर्वी 87 ते 88 रुपयांच्या आसपास होता, तोच डॉलर आज 92 ते 93 रुपये प्रति डॉलरवर पोहोचला आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो आणि त्याची किंमत वाढते, तेव्हा सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळते. याउलट ज्यावेळी डॉलर कमजोर होतो, त्यावेळी गुंतवणूकदार डॉलरमधून पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवायला सुरुवात करतात. हे त्रिकालबाधित सत्य आहे. त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या भावाकडे तुम्ही बारीक लक्ष दिले पाहिजे. आम्ही नेहमी सांगत असतो की सोन्याच्या भावाचा संदर्भ इतर गोष्टींच्या किमतीशी असतो आणि डॉलर त्यातली एक महत्त्वाची कडी आहे. आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली आहे का? तुम्हाला याआधी ही माहिती होती का? फक्त एक कमेंट करा. आता मी जे सांगणार आहे ते तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहताय, तो म्हणजे सोन्याच्या भावाचा. मग आता 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव नेमकं किती रुपये असणार आहे, ही माहिती आपण लगेच देणार आहोत. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची माहिती की तुम्ही काय करायचं, खरेदी करायची की थांबायचं, अजून किती दिवस भाव कमी होणार, पहा. अतिशय महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करत आहोत. आता आजचा 18 कॅरेट सोन्याचा जर भाव बघायला गेलं तर तो सोन्याचा भाव आज आहे 1,30,200 रुपये. 1,30,200 रुपये हा एका तोळ्याचा रेट आहे. म्हणजे 1 ग्रॅम 18 कॅरेट सोनं जे आहे तर ते जर बघायला गेलं तर 13,020 रुपये आहे. आता कालचा जो भाव होता 18 कॅरेटचा तर तो 1,36,000 रुपये होता. म्हणजे साधारणपणे 6,000 रुपयाचा फरक त्याच्यामध्ये पडलेला आहे. 18 कॅरेट सोनं 6,000 रुपयामध्ये एका दिवसामध्ये स्वस्त झाले. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो 24 कॅरेट सोन्याचा. आता 24 कॅरेट सोन्याचे दर बऱ्याचशा लोकांच्या लक्षात राहतात. 24 कॅरेटचा जो कालचा दर होता तर तो 1,77,700 रुपये होता. म्हणजेच एका ग्रॅमसाठी कालचा दर हा 17,700 रुपयाच्या आसपास होता. म्हणजेच आता जर कालचा दर बघितला, आता आजचा दर आहे तो दर आहे 1,69,800 रुपये. म्हणजे साधारणपणे 8,100 रुपयाचा फरक या सोन्यामध्ये आज पडलेला आहे 24 कॅरेट मध्ये. म्हणजे 8,100 रुपयाने सोनं आज 24 कॅरेट स्वस्त झालेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट 22 कॅरेट. आता अतिशय महत्वाचं जे आहे 22 कॅरेटचा विषय असतो आणि 22 कॅरेटचे दागिने जास्त करून बनवले जातात. आता 22 कॅरेट सोनं जे आहे ते आज आलेलं आहे पहा 1,54,560 रुपये. 1,54,560 रुपये हा एका तोळ्याचा भाव असून एका ग्रॅमचा 15,456 रुपये. तर काल हेच जे सोनं होतं तर ते जवळपास 1,61,000 रुपयाच्या आसपास मध्ये हे 22 कॅरेट सोनं विकलं जात होतं. तर अशा पद्धतीनं सोन्यामध्ये 8,000 रुपयाची जी आहे ती आपल्याला प्रति तोळ्यामागे घसरण पाहायला मिळाली असून चांदीमध्ये एका किलोसाठी जवळपास 16 ते 17,000 रुपयाचा फरक काल आणि आज मध्ये पडलेला आपल्या लक्षात आलेला आहे. आता तुमच्या मते हे जे सोन्याचे दर आहेत हे योग्य आहेत का? तुमच्या मते किती रुपयाने सोनं कमी व्हायला पाहिजे? बजेटमध्ये सोन्याच्या बाबतीत काही मोठा निर्णय होऊ शकतो का? तुमचं याच्यावर काय मत आहे नक्की कमेंट करा. तुमची कमेंट फार महत्वाची आहे, कारण की जितके जास्त ग्राहक याच्यावर कमेंट करतील तितकी लवकर सरकारला याच्यावर जाग येऊ शकते आणि नक्कीच सरकार एखादा नियम याच्यामुळे लागू करू शकतं. त्यामुळे तुम्ही सरकारला आपल्या जनतेची भावना काय आहे हे देखील कळण्यासाठी जास्तीत जास्त कमेंट करणं याच्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.